पहिली अशी मान्यता होती की एकदा 70-80 ओलांडली की वृद्धावस्था म्हातारपण चालू होतं, पण आजकाल तसं नाही आहे. आज जरी वयाने लिमिटेशन्स तेवढं असलं तरी पण एक 30-40-50 वर्षाचा माणूस सुद्धा म्हातारपण झेलतोय. त्याचं कारण तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून मिळणार आहे आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला यातच भेटणार आहे की म्हातारपणापासून तुम्ही कसं स्वतःला वाचवू शकता. म्हणजे तुम्ही म्हातारे आहात पण तुम्हाला म्हातारपणाचं दुःख सहन न करता कायम विचाराने शरीराने तरुण राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे, कारण याला अध्यात्माची जोड आहे, त्यामुळे हे यातून तुम्हाला मार्गदर्शन तर मिळणारच आहे. आता करूयात मुख्य विषयाला सुरुवात. म्हातारपण म्हणजे नक्की काय आहे. तुमचं देणं घेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबंधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकांविषयी ऋण फिटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेकांविषयी काहीतरी घेणं असल्यामुळे एकमेकांना मदत करून ऋण फेडता. म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तरच तुम्हाला पुढे त्रास होणार नाही, परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहिला तर अवघड आहे. नामस्मरण किंवा काही साधन जर तुम्ही तारुण्यापासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं. मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच, त्या साधनांचीच आठवण राहील. म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील जीवनशक्ती कमी होते, बसलेले उठवत नाही, उठलेले झोपवत नाही, अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात तेव्हा माणूस विचलित होतो. म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे, कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे. माणसाचे वय एकदा 50-55च्या पुढे गेलं की संपलं. ह्या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही आणि म्हणून लहानपणापासूनच किंवा तारुण्यातच साधनेची आवड पाहिजे, नाहीतर कठीण आहे. माझ्या मते तारुण्याची किंवा समजायला लागलेल्या वयापासूनच्या कर्माचं रिझल्टंट म्हणजेच म्हातारपण आहे. कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय किंवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं, जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणूनच जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर किंवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही, पण खरं तसं नाहीये. एकदा लोकमान्य पुण्याला बंड गार्डनमध्ये फिरायला गेले होते. तेथे डॉक्टर भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती, दोघांची एकमेकांकडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पूर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असं त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणाला, अरे तू आत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी 59-60 वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले व म्हणाले, आपण भाग्यवान आहात की आपल्याला एवढं जीवन मिळालं. तेव्हा भांडारकर म्हणाले की तू चुकतोयस. अरे म्हातारपण सुखाचं नाही, शारीरिक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोराबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणूनच महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं, म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात. मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखी कष्टी होत नाही. म्हणूनच खरं तर आपणच आपले चांगले मित्र व शत्रू असतो. उगीच मुलाबाळांसह बायको किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं ध्येय असावं, त्यांनी सांगितलेलं साधन हा मार्ग. भगवद्गीतेत पण भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे की सतत चांगले कर्म करत राहा किंवा तुमच्या कर्मात मला घाला, म्हणजे नामात राहा, म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा किंवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरवावे. रामकृष्ण हरी.